तर आज फायनली ती गोष्ट करायला चाललंय. आता आम्ही निघालो होतो तर अचानक पाऊस सुरू झालाय. छत्री घेऊन. हा, छत्री घेऊन जायचं मग. हा. त्यावेळी छत्री तर असेल. नमस्कार मंडळी, लाडू पेडू या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बरेच दिवसापासून एक काम करायचं होतं पण त्यासाठी मनच तयार होत नव्हतं. तर आज फायनली ती गोष्ट करायला चाललंय, ते म्हणजे लाडूचे केस कट करायला चालले. आणि इथे यशश्री ही बाळा चल. तर बरेच दिवसापासून लाडूचे केस वाढवले होते. हाय कर, नीट हाय कर. आणि आज फायनली आम्ही तिचे केस कट करणार आहे. तर बिलकुल इच्छा होत नाही तरी पण करावं लागेल, कारण आता स्कूल वगैरे सुरू झालेत आणि आता पावसाचे पण तसं नाही करू. आता पाऊस पण सुरू होईल आणि मग मुलांना सर्दी वगैरे सुरू होते आणि एवढे मोठे केस मॅनेज करायला त्यांची केअर घ्यायला म्हणजे होत नाही, कारण सकाळी खूप गडबड होऊन जाते. स्कूलचं टाइम लवकर आहे आणि या दोघांचं पण आवडत असतं त्याच्यामुळे. आता आम्ही निघालो होतो तर अचानक पाऊस सुरू झालाय. छत्री घेऊन. हा, छत्री घेऊन जायचं मग. ओके, छत्री घेऊन जाऊ आपण. हा, सर्दी होईल. हा सर्दी होईल. आता छोटे करायचे केस. आता केवढे छोटे करायचे? दादासारखे छोटे करू. खूप क्यूट दिसेल. आता सुद्धा खूप क्यूट दिसते. एकदा दाखव तुझे केस किती, दाखव. बघ कशी सुंदर आहेत केस, है ना. पाठीमागून दाखव, पाठीमागे इकडे. वाव. तर जवळजवळ 1 वर्ष झाले हे केस वाढवले होते. मला आता फायनली ते कट करणार आहे. ठीक आहे चल. तर चला तर मग आता पाऊस सुरू झालाय. बघते पाऊस थांबल्यावर मग जाऊ. हा, पाऊस थांबून दे ना थोडा, मग जाऊ आपण. का जायचं छत्री घेऊन जायचं? जाऊ दे. जवळच आहे आम्हाला इथे पार्लर, त्याच्यामुळे आम्ही छत्री घेऊन जाऊ. मग कसं छत्री घेऊन जाऊया ना. कसं असतं. आणि केस कसे मागे घेते लाडू. आणि ही तिची युनिक स्टाईल आहे, केस मागे घ्यायची. अरे वा, अरे बापरे. आता हे कट होणार सगळे केस, हो ना. एकदम छोटे छोटे करायचे आपल्याला, हा ना. तुला आवडेल ना छोटा कट? आवडेल तर मग दे. चला पाहू आता कट केल्यावर काय एक्सप्रेशन असतात तिचे. हा, पाऊस सुरू झालाय ना. थंडी वाजेल? नाही थंडी नाही वाजत. चल जाऊ आपण. चल, जवळच आहे. हो, काय नाही थंडी वाजत. जाऊ आपण. नाही वाजत. मी आहे ना, मम्मा आहे ना. हा घेणार मी. असं घेणार, असं घेणार लाडूला. कशी थंडी वाजेल मग? थंडी नाही वाजत. स्ट्रॉंग आहे माझा बेबी, खूप स्ट्रॉंग आहे. चला तर चला तर मग जाऊ आता. फायनली मन तर रेडी केलेलं आहे आणि केस कट केल्यावर बघू कशी दिसते आता लाडू. तुम्हाला समजेल. व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. जाम. चला. दादा कुठे आहे तुझा? दादा घरी झोपलाय. श्रीहरी झोपलाय घरी, म्हणूनच आम्ही चाललोय. कुठे लाईट आहे? ते फॅन आहे बाळा. डक आहे. हा डक आहे. हो डक आहे. हो. कोणी लावले? कुठे ते स्टिकर आहे बाळा. चल आलेले. चल. आता इथे पाऊस सुरू आहे, पण ठीक आहे जाऊ आपण. पाऊस सुरू झाला तरी पण जाऊ. छत्री तर असं निघाले आता. ना मग खाली उतरून तुला चालता नाही यायचं ना. नाही यायचं चालतं.
अरे इथं पण पाणी आहे. मम्मा इथं पण लेण्याचे का? हा ड्रेनेज येते हो. कदाचित बाहेरून पाहिलं तर हा फक्त हेअरकट वाटेल, पण माझ्यासाठी लाडूच्या केसामध्ये खूप साऱ्या आठवणी आहेत. लाडूचे हे केस ज्यांना मी कितीतरी वेळा प्रेमाने विंचरले, वेण्या घातल्या, कधी खेळताना विस्कटलेले पाहिले आणि आज तेच केस आपण छोटे करणार आहोत. खरं सांगायचं तर मला थोडंसं इमोशनल वाटत होतं, कारण मुलं कधी इतकी मोठी होतात कळतच नाही. पण त्याचसोबत एक आनंदही होता, कारण हा बदल लाडू स्वतः एन्जॉय करणार होती. काही लहान मुलांना हेअरकट करायला अजिबात आवडत नाही, पण हेअरकट करायला आल्यावर लाडू खुश होती आणि तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून माझं सगळं टेन्शन निघून गेलं. कधी कधी मुलं आपल्याला शिकवतात, आपण ज्या गोष्टीला मोठं चॅलेंज समजतो ते त्यांच्यासाठी फक्त एक नवीन एक्सपिरियन्स असतो. हे केस फक्त केस नव्हते, त्यांच्यासोबत तिच्या लहानपणीच्या कितीतरी आठवणी जोडलेल्या आहेत. तिच्या पहिल्या वेण्या, तिचे छोटे छोटे क्लिप्स, तिचे मेसी हेअर सगळं डोळ्यासमोर येत होतं. पण आई म्हणून एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते, मुलांना वाढताना बघायचं असतं, फक्त जुन्या आठवणींना धरून ठेवायचं नसतं. खरं सांगायचं तर लाडूचे केस आम्हा सर्वांना खूप आवडायचे, कारण ते फक्त केस नाहीत तर तिच्या लहानपणीची एक सुंदर आठवण आहे. बरेच दिवसापासून हेअरकट करायचा निर्णय घेतला होता, पण मनच तयार होत नव्हतं. पण गेल्या काही दिवसापासून मला जाणवलं की तिचे केस खूप लांब झाले आहेत. खेळताना, धावताना, जेवताना तिचे केस वारंवार चेहऱ्यावर यायचे आणि सकाळी स्कूलसाठी आवरताना सुद्धा केस विंचरताना तिला त्रास व्हायचा. कधी कधी केस सांभाळायला खूप वेळ जायचा आणि छोट्या मुलांसाठी एवढे लांब केस मेंटेन करणं थोडंसं कठीण होतं. म्हणून विचार केला, एक छोटासा बदल करूया. छोट्या केसामुळे तिला स्वतःचे केस मॅनेज करायला सोपं जाईल, वेळ वाचेल आणि तिच्या रोजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये तिला जास्त कम्फर्ट मिळेल. पण सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे हा निर्णय फक्त माझा नव्हता, लाडूने पण स्वतःचे केस छोटे करण्यासाठी होकार दिला. मला असं वाटतं, मुलांना छोटे छोटे निर्णय घ्यायला शिकवलं तर त्यांच्यात कॉन्फिडन्स आणि इंडिपेंडन्स वाढतो. आणि आजचा दिवस फक्त हेअरकटचा नाही, तर लाडूच्या आयुष्यातला एका नवीन छोट्या बदलाचा आहे. केस कट करून झाल्यावर जेव्हा हे ब्लो ड्रायरने केस ड्राय करत होते आणि सेट करत होते, तेव्हा लाडूचे एक्सप्रेशन बघा, ती इतकी खुश झाली होती, कारण या ड्रायरमधून येणाऱ्या हवेमध्ये तिला वेगळाच आनंद भेटत होता. आणि मग फायनली आला तो मोमेंट, लाडूचा नवीन लूक. तिचं एक्सप्रेशन पाहून वाटलं, अरे वा, हिला तर खूप आवडला. ती इतकी खुश होती की माझं इमोशनल होणंसुद्धा एका स्माईलमध्ये बदललं. आणि यांची सर्विससुद्धा खूप छान होती. लहान मुलाला अगदी काळजीने ते केस कट करतात आणि केस कट करून झाल्यावर असं इकडे तिकडे पडलेले केससुद्धा त्यांनी क्लीन करून घेतले. लाडूचे केस कट करून झाल्यावर मी पण माझे थोडेसे केस कट करून घेतले, कारण बरेच दिवस झालं माझे पण केस थोडे खराब झाले होते. कधी कधी आई म्हणून आपण स्वतःकडे लक्ष द्यायला विसरतो, पण स्वतःसाठी छोटासा बदल केला तरी मन आपलं फ्रेश होऊन जातं. त्यानंतर आम्ही घरी आलो. मी पण इथं थोडासा माझा हेअर कट केलाय, कारण थोडेसे कट केलेत केस. कसे दिसतात मम्माचे केस? मी माझ पण. हा, आणि हे लाडूचा खूप सुंदर दिसते, खूप सुंदर. किती छोटे केस केले ना आपण, खूप छोटे केस केले. कसे दिसत आहेत छोटे केस? हे पप्पांची नाही दिसतायत मम्मा. क्यूट दिसते तरी पण. मम्मा तू पप्पा आहे का? मी पप्पा आहे, मी मम्मा आहे. केस कुठे गेले? लाडूचे केस कुठे गेले? इथे. कुठे गेले केस लाडूचे? इथे. आणि कसे दिसते? आवडलं तुला हेअरकट? आवडला? पाऊस गेला लाडू, पाऊस गेला, आता ठेवून द्या. तर तुम्हाला लाडूचा हेअरकट कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.